5-7 झाले सकाळचे आणि आता आम्ही चाललो आहे काकड आरतीसाठी. काकड आरती 5:15ची आहे, तसं आम्ही लेट झालो आहे. आणि ही जी बस आहे ना, ही फ्री सेवा बस आहे. साई मंदिरापर्यंत फ्रीमध्ये घेऊन पण जाते आणि आणून पण सोडते. तर आपण आता ना समृद्धी महामार्गाला आता अटॅच होतोय. तर आता मी ना रूमच्या खाली आलोय. इथे आमची 3rd फ्लोअरला रूम आहे. आता चहा प्यायला आलोय तसं तर. आणि इथे चहा आहे ना 3 रुपयाला नाही, चहा 2 रुपयाला भेटते, कॉफी 3 रुपयाला भेटते. आणि चहा ना एवढा क्वालिटी आहे ना खरंच ते खूप भारी. आणि तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल 1 लिटर तर ते 10 रुपयाला, आणि 500 ml ची बॉटल हवी असेल पाण्याची तर ती 5 रुपयाला. खूप म्हणजे स्वस्त आहे आणि व्हॅल्युएबल आहे, तुम्ही घेऊ शकता. ते बघा चहाचे फोटो काढतायत. आम्ही आता तिघं चालू आहे तसं तर खाली. हे बघा इथे आता आपली रूम आहे वरती. चला आता चहा पिऊन घेतो आणि थोड्या वेळानं आपण दर्शन करायला बघा. मी तुम्हाला आता ना आश्रमची ना पूर्ण माहिती सांगतो इथली, की काय कसं आहे आणि इथे रूमची किती कॉस्ट आहे, तुम्ही इथून मंदिराकडे कसं जाऊ शकता. तर मी आता साई आश्रम भक्त निवासच्या आतमध्ये, हे बघा ही पूर्ण आश्रमची जागा आहे. इथे भरपूर अशा बिल्डिंग्स आहेत जिथे तुम्हाला रूम दिल्या जातील. जर तुम्हाला ना ह्या आश्रमवरतून साई मंदिरात जायचं असेल तर तुम्हाला इथून फ्री ऑफ कॉस्ट बस सेवा दिली जाते. साई मंदिर इथून 1 किलोमीटरवरती आहे, त्यामुळे जास्त टाईम नाही लागत आणि सगळं इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण इथे आता रूम आहे ना 250 रुपयाला बुक केली आहे. तर सर्व जे प्राईसची कॉस्टिंग आहे ते सर्व मी तुम्हाला ना व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगेनच. आणि इथे आता आम्ही दुपारचं जेवण केलं, ते जेवण पण फ्री ऑफ कॉस्ट होतं. सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत असं काहीतरी टायमिंग आहे. जर टायमिंग चुकत असेल तर मी तुम्हाला क्लिअर करून परत इथे डिस्प्लेवरती लिहीन. तर तुम्ही इथे पार्किंग बघू शकता. पार्किंगची पण इथे सोय खूप मोठी आहे. तुम्ही तुमची कार असेल, 2 व्हीलर असेल, ती पण इथे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही पार्क करू शकता. तर आपण आता साई आश्रम भक्तनिवासच्या ना बाहेरच्या साईडला आहे. ही एंट्रन्स आहे, इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तर तुम्ही बाहेर बघू शकता की काय काय आहे. इथे घोडागाडी पण आहे, टांगा. आणि ही जी बस आहे ना ही फ्री सेवा बस आहे. साई मंदिरापर्यंत फ्रीमध्ये घेऊन पण जाते आणि आणून पण सोडते. आता इथे डाळिंब आहेत. डाळिंब 10 रुपयाचे आहे. घेते यार तुला खायला? बघ नाही रे. इथे भरपूर काय काय. आता आम्ही इथून आहे ना चालत फिरतोय. तुम्ही इथे बघू शकता इथे किती क्लिनिनेस ठेवली आहे. पूर्ण सगळा अख्खा रोड क्लीन आहे, अख्खा रोड. तुम्हाला कचरा असा दिसणारच नाही. आणि रोड पण आहे ना एकदम चांगला बनवलेला आहे, असे गड्डे बिड्डे पण काय नाही आहेत. हे बघा आता आपण इथला ना रात्रीचा व्ह्यू घेऊ फक्त. त्याच्या आजूबाजूला ना खूप काय काय सोय आहे. हॉटेलची पण सोय आहे. इथे बघा इथे पण मोठं भक्तनिवास म्हणून बनवलेलं आहे. परत तेव्हा इथे साई पूजा म्हणून पण आहे हॉटेल. पण ह्या सर्वांची गरज पडत नाही, कारण की ऑफिशियल जो ट्रस्ट आहे, साईबाबांचा ट्रस्ट आहे, त्यांच्याकडून आपल्याला ना कमी पैशामध्ये, कमी रुपयामध्ये आपल्याला रूम प्रोव्हाइड केली जाते. त्यामुळे मोस्टली तुम्ही पण तिथे थांबा. आणि तिथे AC रूम पण प्रोव्हाइड केल्या जातात. हे बघा चला जाऊ आपण थोडं चालत फिरण्याचं कारण सांगतो. कारण की चालत फिरण्याने ना जास्त काय काय आपण एक्सप्लोर करू शकतो. कारने जर बाहेर पडलो तर नुसतं कार चालवायची आणि इथून तिथून फिरायचं बस, बाकी काय मजा नाही आहे. पूर्ण इथला जो एरिया आहे तो आपण एक्सप्लोर करूयात. आणि पण ना उद्या मंदिरात जाणार आहे. आपण साईबाबांचं दर्शन उद्या घेणार आहे. आता आपण शिर्डीच्या बस स्टॉपवरती आहे. जर तुम्हाला इथून मंदिरात जायचं असेल तर ते फक्त 200 मीटरवरती आहे. आणि तुम्हाला जर भक्तनिवासवरती जायचं असेल तर ते 700 मीटरवरती आहे. त्यामुळे जास्त डिस्टन्स नसल्यामुळे तुम्ही लगेच म्हणजे ट्रॅव्हल करू शकता.
तर चला सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपला सेकंड डे. आता बघा किती वाजले तुम्हाला मी दाखवतो. सकाळचे वाजले 5:07. 5:07 झाले दिसते की नाही. 5:07 झाले सकाळचे. आणि आता आम्ही चाललो आहे काकड आरतीसाठी. काकड आरती 5:15 आहे, तसं आम्ही लेट झालो आहे कारण की आम्ही 3 जण होतो. 3 जणांना पण उरकायचं होतं. मग सकाळी 4ला उठलो आणि तर झालो आहे तयार. अजून बघू आपले दुसरे पार्टनर्स आहेत दुसऱ्या रूमवरती आहेत ते तयार झाले की नाही. आणि तसं तर आता मी कॅमेरा घेऊन नाही जाते कारण की मंदिरामध्ये ना सगळं शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे चाललो असतात. चला तर चला आम्ही आता ना बसमधून जातोय कारण की सकाळ लवकर पोहोचायचं आहे आम्हाला. चालत गेलो असतो पण म्हणलं राहू द्या. तर सकाळचे झाले 5:25. आरती 5:15 असतील ना. तसं लेट झालं आहे आम्हाला. हां चालू झाली आरती. पण जाऊन बघू आता. पहिली तर गर्दी किती आहे तर आम्हाला मंदिरात आता जायला भेटते की नाही. आता आम्ही बसने आलो आहे. आम्हाला नाही ते गेटच्या बाहेर सोडलं आहे. आता आपल्याला इथून मंदिरामध्ये आत एंट्री करायची आहे. तर इथे फ्रीमध्ये आम्हाला ना लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली. आता आम्ही इथे फोन आणि आपले सँडल चप्पल इथे ठेवूया. तर चला निघूया लवकर आपलं दर्शनाला. मी आतमध्ये व्हिडिओ नाही बनवू शकणार त्यामुळे सॉरी. आता मी तुम्हाला सांगतो, ऑनलाईन बुकिंग जर तुम्ही केलं असेल रूमचं तर तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशन कुठे करायचं आहे. तर आत्ता मी ना आश्रमच्या आतमध्ये आलो आहे. एंटर केलं आहे तर तुम्हाला इथे बोर्ड दिसेल स्वागत कक्ष. तर आपल्याला जायचं पहिलं स्वागत कक्षामध्ये. स्वागत कक्ष हे पार्किंगच्या मागच्या साईडला आहे म्हणजे पुढे. तर चला आपण जाऊया स्वागत कक्षाकडे. व्हेरिफिकेशनला जायच्या आधी आहे ना तुम्ही तुमचं ओळखपत्र आहे ना सोबत घेऊन जा. म्हणजे त्याची प्रिंटआउट तुम्हाला ना घेऊन जायला लागेल. म्हणजे आधार कार्डची प्रिंटआउट नाही तर पॅन कार्डची प्रिंटआउट. तर तुम्हाला ना झेरॉक्स काढण्यासाठी इथे बाजूलाच ना काउंटर भेटेल. तिथे 2 रुपयाला प्रिंटआउट काढून भेटणार. पण तुम्हाला ना सर्व कार्ड लागणार. तुम्हाला इथे ऑनलाईन प्रिंट काढून भेटणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा येताना तुम्ही कार्ड घेऊन या. कार्ड मीन्स आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड. तर चल तुम्हाला दाखवतो आतमध्ये व्हेरिफिकेशन कुठे होतं. आतमध्ये आल्यानंतर उजव्या हाताला तुम्हाला व्हेरिफिकेशन कक्ष भेटेल. तर इथं ऑनलाईन आणि ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. मग इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केली जाते आणि त्यानंतर इथून तुम्हाला काउंटर 10ला पाठवलं जाणार. काउंटर 10 तुम्हाला ह्या साईडला भेटेल म्हणजे लेफ्ट हँड साईडला. काउंटर 10वरती तुम्हाला आहे ना रूमची चावी दिली जाईल. रूमची चावी घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आहे ना ह्या साईडून तुम्ही एक्झिट घेऊ शकता आणि मग इथून तुम्हाला बिल्डिंग आणि पार्किंग दिसून येईल. तर आम्ही आता ना रूममधून एक्झिट करतोय. तर चला आपण निघूया. तर आपण आता ना समृद्धी महामार्गाला आता अटॅच होतोय. तर तुम्ही बघू शकता आपण आता शिर्डी सोडले. इथून 500 मीटरवरती टोल आहे. तर समृद्धी महामार्गाला आहे ना तसं तर मी पहिल्यांदा आलोय. याच्या आधी कधी आलो नव्हतो. तर आता बघू इथला एक्सपिरियन्स आपला कसा असणार आहे. कारण की शिर्डीचा एक्सपिरियन्स तर एकदम मस्त होता. मजा आली खूप. तर आता इथून कल्याणला जायला आपल्याला 3 तास दाखवत आहे. तर आता आपण टोलच्या इथे पोहोचलो. आता बघू की टोल आता किती कट होणार. तसं इथे स्टार्टिंगला कट होत नाही. जेव्हा तुम्ही एक्झिट घेता ना त्या टायमिंगला कट होतो टोल. रोड आहे. 1 नंबर रोड बांधला आहे. पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे. तर आपण आता आहोत समृद्धी महामार्गावरती. आपल्याला इथून पुढे 190 किलोमीटर आहे ना ह्या महामार्गाने प्रवास करायचा आहे. तर आपल्याला आता अर्धा पाऊण तास झालेला आहे समृद्धी महामार्गावरती येऊन. आणि इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता. मस्त खिंड आहे आणि आपण खिंडीतून चाललोय.
आता मी तुम्हाला सांगतो ह्या रोडवरचा एक्सपिरियन्स कसा आहे. म्हणजे मी आता गाडी चालवतोय तर मला खूप भारी वाटतंय. खूप प्लेन रोड आहे. म्हणजे आपण असं बोलतो कॉन्क्रीट रोड वर खाली असतो जास्त करून, पण हा रोड तेवढा असं वाटत नाही. सोलापूर साईडला तुम्ही जाल ना, सोलापूरचा जो हायवे आहे तो पण कॉन्क्रीट रोड आहे, पण तो खूप खराब बांधलेला आहे. म्हणजे खूप त्याचे म्हणजे लेवल आपण बोलतो ना, ती लेवल खूप खराब आहे. पण ह्या रोडची लेवल एक नंबर आहे, खूपच भारी लेवल आहे. आता आपण ब्रिजवरतून चाललोय तर खूप भारी वाटतंय. तर एकंदरीत मी बोलेन की खतरनाक रोड बांधलाय. म्हणजे असे रोड ना आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर आपल्या अख्ख्या भारतामध्ये झाले पाहिजेत. खतरनाक रोड आहे, खूप मजा येते चालवायला आणि खूप लवकर डिस्टन्स कव्हर होतोय आपलं, कारण की इथे जास्त ट्रॅफिक पण आहे, गाड्या पण नाही दिसत तसं तर मला. आपण आता इगतपुरीला पोहोचलो आहोत. आपल्यासमोर इगतपुरीचा टनल आहे. हा टनल आहे ना महाराष्ट्रातला सर्वात मोठा आहे, ह्याचं अंतर आहे 7.8 किलोमीटर्स, म्हणजे ऑलमोस्ट 8 किलोमीटर्स झालंच आहे. विचार करा, खूप मोठा बोगदा आहे खूप, आणि खूप मजा येणार आहे या बोगद्यामध्ये. तर चला जाऊ. आता जो बोगदा येणार आहे ना तो अंबरजेचा बोगदा आहे, आणि ह्या गेट समोर तुम्हाला आहे ना एंट्रीला पेंटिंग दिसत असेल. ही पेंटिंग कशाची आहे ना ती मला नक्की सांगा. ही एका गेटची पेंटिंग आहे. मग तो कोणता गेट आहे ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही लोक गेस करूच शकता असं मला वाटतंय. तर बघू कोण कोण गेस करताय. तर तुम्ही ना समृद्धी महामार्गावरती याल ना, त्या टायमिंगला बोगद्यामध्ये एंटर कराल तेव्हा खूप सारे तुम्हाला असे पेंटिंग दिसतील. म्हणजे बरेच बोगद्यांना असं पेंटिंग म्हणजे खूप काय काय सजवलेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही आता ना समृद्धी महामार्गावरून एक्झिट घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे टोल बूथ आहे. हे वा, चांगला एकदम डिझाईन खूप भारी बनवली यांनी. तर आम्ही थांबलो आहे आता छोट्याशा ब्रेकसाठी. वॉशरूम ब्रेक घेतला आहे, गाडी थांबवली पुढे, आणि गाडीला पण थोडंसं रेस्ट भेटेल म्हणून. आम्ही आत्तापर्यंत 190 किलोमीटर पार केलं आहे. म्हणजे पूर्ण 190 किलोमीटर ह्याच रोडवरती होतं. थोडंसं म्हणजे शिर्डीपासून किती 5-6 किलोमीटरच्या अंतरावरती समृद्धी महामार्ग लागतो. त्यामुळे जास्त म्हणजे शिर्डीमध्ये जास्त आमचं रनिंग नाही झालं. सर्व रनिंग आत्ता महामार्गावरतीच झालं आहे. तर रोड खूप भारी होता, खूप मजा आली. जर तुम्ही पण ह्या रोडने प्रवास केला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा घसा बसला आहे माझा, त्यामुळे बोलायला होत नाही आहे. 2 दिवस झालं नुसतं बोलतो आहे. तर तुम्ही अजून माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. किती मेहनत घेतो मी तुमच्यासाठी, तुम्हाला नवीन जागा दाखवतो आहे. तर चला, अजून इथून आपलं घर आहे 64 किलोमीटर्सवरती. मुंबई 70 किलोमीटरवरती दाखवत आहे. आता इथून पुढे रोड खराब चालू होणार आहे, कन्फर्म खराब रोड. तर आता आपल्याला स्ट्रगल करायला लागणार आहे. आता ना आम्ही इथपर्यंत ना 3 तासामध्ये आलो, आणि आता इथून पुढे फक्त 60 किलोमीटरला आम्हाला 2.5 तास दाखवत आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे 190 किलोमीटर आम्ही 3 तासामध्ये कवर केलं आहे. आणि आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो 2.5 तास, फक्त तो 60 किलोमीटरचा प्रवास आहे. तरी पण म्हणजे रोडची अवस्था तुम्ही विचार करू शकता. चला आपण निघूया आता आपल्या पुढच्या प्रवासाला.